दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा. हे असं सुद्धा वाटत नाही या सगळ्या भावविकाराकडे पाहू. पण हे आहे ना, तटस्थ लक्षण नको, स्वरूप लक्षण, निर्विकार स्वरूप महात्म्यांचा आहे. तस्मिन उस्तंजने भेदाभावात हाही सिद्धांत सांगितलेला आहे भक्तिशास्त्रकारांनी. नाही, भेद नाही, तोच परमात्मा. ह्या मदनादिकांना सर्वांना मी तुमच्या भक्तांना विघ्न करतो हे कबूल करणाऱ्यांना त्यांना सुद्धा आणखी भगवंताचं स्वरूप हे पाहून अत्यंत आणि लाज वाटली. काय आपण किती देव झालो म्हणून काय यांच्या जवळ जाता येणार नाही. जाणाऱ्या लोकांना विघ्न करायची, मागं पाय ओढायचे, हेच तेवढं आम्ही करत बसणार म्हणते. नारायणाने हे सगळं ऐकून घेतलं. तुल्य निंदा स्तुतीर मौनी संतुष्टो येन केन. हे सगळं ही परमात्म स्वरूपाचे गुण आहे. स्थितप्रज्ञाचे गुण, भगवत भक्तांचे गुण, गुणातीताचे गुण, हे सगळे ही परमात्म स्वरूपच प्रदर्शन करणारे. नारायणांच्या संकल्पाने दिव्य अप्सरा निर्माण झालेली आहे. त्या ठिकाणी स्वर्गातून या मदनाबरोबर आलेल्या अप्सरा वेगळ्या, त्यांची काहीच किंमत. त्यापेक्षा दिव्य अशा प्रकारच्या अप्सरा निर्माण होतात. ते स्वर्गात त्या अप्सरा मदनादी सगळे मोहित झालेले आहे. हात जोडून उभे आहेत मदनात. हसले भगवान नारायण, तुम्ही म्हणाला तर आमच्या आश्रमात अतिथी आलेल्या आसाम एक तमाम वृंद, यापैकी एखादी अप्सरा तुम्हाला स्वर्गात न्यायची असेल तर घेऊन चला. कबूल केलं त्याने. आणि उर्वशी नावाची अप्सरा श्रेष्ठ शिलाबरोबर घेऊन ते सर्व लोकांमध्ये गेलेले आहे. अनेक अप्सरा मोहदायक, मोहामध्ये टाकणाऱ्या अशा अनेक अप्सरा जे निर्माण करू शकतात किंवा स्वतःच तत्स्वरूप होऊ शकतात, त्यांना त्यांचा मोह कशा होतो. यथांगरम हरिचष स्वाहा. अग्नीच्या ज्वाला अग्नीला काही करू शकत नाही आहेत ना, दुसऱ्याचा दाह करते. स्वर्गलोकामध्ये येऊन सर्व त्या मदनादिकांनी आणखी प्रणाम केला इंद्राला. पूजून नारायण वरम शक्रस्तत्रास विस्मित. नारायणाला मोह उत्पन्न होणं शक्य नाही. देवला इंद्रालाही विस्मय उत्पन्न. नारायण अवताराचं थोडक्यात चरित्र सांगितलं योगींद्राने. हंसरूप भगवंताने धारण केलेलं आहे आणि आत्मयोग त्याने सांगितला. दत्तात्रेय रूप आहे, कुमार आहे, ऋषभदेव आहे, ही सगळी त्या भगवंताची स्वरूप आहे. प्रलयाच्या वेळेला मनुराजाचं रक्षण करण्याकरता मत्स्यरूप भगवान झालेले आहे. हिरण्याक्षाचा वध करण्याकरता, पृथ्वीचा उद्धार करण्याकरता वराहरूप झाले भगवान. कूर्मावतार धारण केला, मंदराद्री पर्वत धारण केलेला आहे. गजेंद्राला आणखी मकरापासून मुक्त केलं भगवंताने, तेही रूप धारण केलेलं आहे. समुद्रात पडलेले जे सगळे ऋषी आहेत, वालखिंद ऋषी, यांचाही उद्धार केलेला आहे. वृत्तासुराचा वध केल्यामुळे आणखी ब्रह्महत्या दोषामध्ये सापडलेला जो आहे देवेंद्र, यालाही मुक्त केलेला. देवस्त्रिया असुराच्या ग्रहामध्ये नेल्या गेल्या, अनाथ झालेल्या आहेत, त्या दैत्यांचा नाश करून त्यांनाही मुक्त केलं भगवंताने. अशी अनेक रूप भगवंताने धारण केली. नक्षत्रे पृथ्वी केली 21 वेळा. रावण कुंभकर्णादिकांचा नाश केला, देवांना सुखी केलेला आहे. आणि पुढं ते भगवान
हे यदुकुळामध्ये जन्म घेणार आहे आणि अलौकिक कर्म करणार आहे. पुढचंही सांगताय. वादविवाद आणि आणखी यज्ञकर्माकडे प्रवृत्त झालेल्या दैत्यानांचा बुद्धिभेद करणार आहेत, मोहामध्ये टाकणार. संमोहाय सर्वद्विषाम हा हेतू आहे बुद्धावताराचा. आणि कलियुगाच्या शेवटी कलिकी स्वरूप धारण करून दुष्ट राजांचा ते संहार करणार आहे आणि पुन्हा धर्माची प्रवृत्ती करणार आहे. अशी भगवंताचे अनेक अवतार आहेत राजा, आणि कर्मही अनेक आहे. राजाने प्रश्न केला, महाराज भगवंतम हरिम प्रायो न भजन्ति आत्मवित्तमाः तेषां अशांत कामानां का निष्ठा अविजितात्मनां. आत्मवित्तमाः म्हणजे हे संबोधन घ्यायला हरकत नाही. जर आत्मवित्तमाः न भजन्ति आणि अशांत कामानां अजितात्मनां वगैरे पुढे विचारताय, पण आत्मवित्तम म्हणजे योगी त्यांना संबोधन केलेले की हे ज्ञानी अशा प्रकारचे आपण महाराज भगवान श्रीहरीला जे भजन श्रीहरीचं भजन करत नाही, केव्हा जरी करत असते, प्रायो न भजन्ति, बहुतेक हरिभजनाकडे ज्यांचं लक्ष नाही आहे, त्यामुळे इंद्रिय ताब्यामध्ये नाही, वासनांचा क्षय नाही, अशा लोकांना काय फळ मिळतो हा प्रश्न आहे. शमसऋषी सांगताय, भगवंताच्या मुखापासून, बाहूपासून, उरूपासून, पायापासून 4 वर्ण निर्माण झाले, 4 आश्रमही निर्माण झाले. म्हणजे सर्वांचा जनक परमात्मा आहे. आपल्या सर्वांना ज्यांनी निर्माण केलेलं आहे त्यालाच विसरून जाणं म्हणजे किती कृतज्ञता आहे म्हणाले. आणि त्या दोषामुळे अधपात त्यांचा होतो. हरिकथा श्रवणाकडं लक्ष नाही, भगवंताचं संकीर्तन नाही, त्यांच्याकडं लक्ष दिलं पाहिजे, त्यांना बोध करून इकडं वळवलं पाहिजे म्हणाले. त्रिवर्णामध्ये जन्म प्राप्त झालेला असताना आणि श्रौत कर्म करण्याचा अधिकार आलेला असताना आणि या वेदाच्या फलश्रुतीकडे लक्ष देऊन ते मोहामध्ये पडतात. रजोगुण त्यांचा वाढलेला आहे, दांभिक बनलेले असत, भगवत भक्तांचा उपहास ते करताय. विषयाच्या ठिकाणी चित्त अगदी आसक्त त्यांचं झालेलं आहे. श्रेष्ठ भक्तांचा ते अवमान करताय. सर्व ठिकाणी परमात्म स्वरूप आहे, वेदच सांगतो आहे, पण तिकडं यांचं लक्ष जात नाही. यज्ञकर्म करायची आणि पुन्हा स्वर्गादी सुख मिळवायचं, तिथं दिव्य विषय भोग घ्यायचे, हीच त्यांच्या पुढे आणखी विचारसरणी त्यांची आहे. स्त्री संभोग, मद्यसेवन, मांस सेवन हे वेदामध्ये आहे, परंतु तो परिसंख्या विधी आहे, हा अपूर्व विधी नाही म्हणताय शमस ऋषी. ऋतौ उपेया भार्याम उपेया म्हणजे इतर वेळेला आणखी संभोग नको आहे, हेच तात्पर्य आहे. उपेया देव वगैरे नाही आहे. मद्यमांस वगैरे जे काही यज्ञामध्ये असेल ते सुद्धा निवृत्ती करताय. यज्ञयाग करणारी मंडळी आणखी मद्यमांस खातात, मांसाहार करतात, असा एक आक्षेप आहे. हरिराम शास्त्री एकदा म्हणत होते, हे आमचे यज्ञ करणारे लोक जितके मांसाहार सोडू नाहीत तितके तुमचे लोक कुठे आहेत म्हणाले. म्हणजे यांची निवृत्ती आवश्यक विधी आहे, तेवढ्या पुरतच प्रवृत्ती आहे, स्वभावतः निवृत्त आहे. त्यामुळे हेच लोक आणखी मांस निर्मुक्त आहे. अपूर्व शोधना नाही म्हणाले या ठिकाणी. निवृत्ती ही वेदाला इष्ट आहे. धनंच धर्मैक फलम
यतो वै ज्ञानम सविज्ञानमनुप्रशान्ति गृहेषु युञ्जन्ति कलेवरस्य मृत्युं न पश्यन्ति दुरंतवीर्यम्. धर्माचं फळ हे धन आहे असं समजतात. वस्तुतः धर्मामुळे ज्ञान विज्ञान हे प्राप्त होत असताना धर्माचं फळ धन हे यांची दृष्टी आहे. ऐश्वर्य मिळालं पाहिजे त्याकरता पुण्यकर्म करायचं आणि या संसारामध्ये आसक्त होऊन राहत आहे. शरीराला मृत्यू जवळ आलेला आहे, त्याचा प्रतिकार कधीही करता येत नाही, इकडं त्यांचं लक्ष नाही आहे. अशा प्रकारचे हे जे आहे अभिमान धारण करणारे, सर्वत्र हरी आहे ही भावना यांना नाही आहे. इतरांचा द्वेष म्हणजे हरीचाच द्वेष तो होत नाही. असे जे आहे आसक्त चित्त झालेले पतंतः त्यांचा अधःपात होतो. कैवल्य तर मिळतच नाही त्यांना. फक्त त्रैगुण्यात्मक जे वेद आहेत, त्रिगुणात्मक वेदाने सांगितलेल्या कर्माचंच आचरण करतायत. आयास सारखा चाललेला आहे. स्वर्ग लोकात जातात, ते पुण्य संपल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकात येतात, पुन्हा कर्म करतायत, असं सारखं चाललं. वासुदेवाबद्दल परांमुख झालेल्या लोकांना हे फल मिळतं म्हणाले. म्हणजे शास्त्र श्रद्धा आहे, पण हा एक अभिनिवेशही आहे ना. त्यामुळे शास्त्रश्रद्धा खरी नाही आहे. वासुदेवाच्या भक्तीकडे प्रवृत्ती नाही. भरतराजानेही अनेक यज्ञ केले, पण ते काही याकरता केले. ईश्वरार्पण बुद्धीनं सर्व कर्म केले. यज्ञ कर्मातली सर्व ही अंग काय, सर्व ही आहे ब्रह्म. तर अशी बुद्धी ठेवून, ब्रह्मबुद्धी ठेवून त्याची कर्म झाली, त्यामुळे तो मुक्त झाले. ही अशी बुद्धी ईश्वर परांमुख जे आहेत, अभक्त जे आहेत, त्यांना नसती म्हणाले. परीक्षित आपले हे दिविराजांनी पुढचा प्रश्न विचारलेला आहे. चारी युगामध्ये भगवंतांनी कोणची कोणची रूप धारण केली. करभाजन ऋषी सांगताय शेवटचे युगे. कृतियुगामध्ये शुक्रवर्ण चतुर्बाहू जटाधारी वल्कल धारण करणारे भगवान, आणि त्या युगामध्ये निर्माण झालेले जे आहे जीव हे शांत आहे, निर्वैर आहे. तपश्चर्या हेच आणखी यजन त्यांच्या दृष्टीने. यजंती तपसा देवम शमेन दमयन शमेन च दमेन. तप म्हणजे आलोचना करणं, चिंतन करणं आत्मस्वरूपाचं, हीच त्यांची तपश्चर्या आहे. हंस, सुवर्ण, वैकुंठ, योगेश्वर अशी अनेक नावं त्यावेळेला भगवंतांनी. त्रेतायुगामध्ये रक्तवर्ण परमात्मा चतुर्बाहू, हिरण्याप्रमाणे ज्याचे केश आहे. त्यावेळीची सर्व ही मंडळी ही त्रयी विद्या जी आहे, वेद यांनी सांगितलेली जी काही यज्ञयागादी कर्म ती करीत असत. विष्णू, यज्ञ, प्रश्नगर्भ अशी अनेक नावं त्यावेळी. द्वापर युगामध्ये भगवान श्यामवर्ण आहे, पितांबरधारी आहे, आणि सर्व ही मंडळी वेद आणखी तंत्र असं संमिश्र यजन त्यांचं चाललेलं आहे. वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध अनेक नावांनी भगवान प्रसिद्ध आहे. कलियुगामध्ये कृष्णवर्ण भगवान, आणि या ठिकाणी राहणारे सर्व यज्ञ संकीर्तन पराजयी यजंती सुमेधसः. नाम संकीर्तन, गुणसंकीर्तन करण्यामध्येच प्रायः सर्व आणखी कलियुगातली मंडळी निमग्न आहे. स्वार्थ कर्माचंही यथार्थ ज्ञान नाही आहे, सौत कर्माचं तर दूरच आहे. आणि ज्ञानाशिवाय केलेलं कर्म हे अधिक फलदायी होत नाही. भगवान रामचंद्रांचं स्मरण करताय. खेयम सदा परिभवघ्नम अभीष्ट दोहम तीर्थास्पदम शिवविरिंचुनुतम शरण्यम भृत्यार्त्यहम प्रणतपार भवाब्धिपोतम वंदे महापुरुषते चरणारविंदम. रामचंद्रांचे उपासक.
सर्व ही अंतराय दूर करणारे आपले शरण आहे, अभीष्ट देणारे आहे, तीर्थ स्वरूप आहे, शिवविरंची ज्यांना नमन करताय, सर्व भक्तांच्या पीडेला दूर करणारे भवाब्धीचा एक नौका रूप आहे. अशा आपल्या चरणारविंदांना मी नमस्कार करतो. त्यक्त्वा सुरुस्त्यज सुरेप्सित राज्यलक्ष्मी धर्मिष्ठ आर्य वजसा जनगादरण्यम मायामृगं दयितेप्सित मन्वधावत वंदे महापुरुषते चरणारविंदम. लौकिक व्यवहार जसा आहे तसाच दिसतो व्यवहार भगवंताच्या लीला, पण त्याच्यामध्ये काही वैलक्षण्य आहे. आपल्या पित्याची आज्ञा, पित्याची इच्छा जाणून राज्य त्याग करून भगवान रामचंद्र हे अरण्यामध्ये गेले. सीतेला इच्छा झाली, हा सुवर्ण मृग पाहिजे. दयितया ईप्सितम म्हणताय योगी, केवढी प्रिय आहे सीतादेवी. अरण्यामध्ये रामचंद्र निघालेले असताना मी इथं राहणार नाही, सासरीही राहणार नाही आणि माहेरीही राहणार नाही. कोणत्याही सुखाची इच्छा न धरताना आणखी अरण्यामध्ये आलेली ती अत्यंत प्रिय आहे. तिला इच्छा झालेली आहे ती पूर्ण केली पाहिजे, म्हणून सुवर्ण मृगाच्या पाठीमागे असा महापुरुष त्याच्या चरणाला वंदना. असं ध्यान करतात म्हणाले कलियुगात ती मंडळी, आणि भगवंताचं ध्यान करून पूजन करून आणखी ते मुक्त होत आहे. खरे जे काही सारज्ञ आहे, गुणज्ञ आहे, ते कलियुग चांगलं म्हणतात. कलियुगाला दोष देत नाही. यत् संकीर्तने नैव सर्वस्वार्थो अभिलभ्यते. नामसंकीर्तन गुणसंकीर्तनानेच आणखी सर्व ही इच्छा पूर्ण होत आहे. धर्मार्थ काम मोक्षाची कोणती इच्छा स्त्री पूर्ण यासारखा लाभ नाही म्हणाले. भगवत प्रेम अंतःकरणामध्ये निर्माण होणं हा मोठा लाभ आहे. त्यामुळे परमशांती प्राप्त. कलियुगामध्ये जन्माला आलेल्या जीवांना वाटतं की आपण कलियुगामध्ये जन्म घ्यावा, नारायणाची भक्ती आपल्याला मिळेल. ताम्रपर्णी नदी आहे, कथमाला पयस्विनी कावेरी अशा नद्यांच्या तीरावर नदीचं जलपान करणारे त्यांच्या अंतःकरणामध्ये वासुदेवाची भक्ती निर्माण हो. त्यांना देव ऋषी भूत आप्त पितर वगैरे कोणाचंही ऋण त्यांना नाही आहे. कोणाचाही ऋणी तो नसतो. भगवत भक्त जो आहे, अनन्य भावाने भगवंताला शरण गेलेला आहे, तो सर्व ऋणातून मुक्त होतो. आपलं भजन करणारा जो भक्त आहे, अन्य काहीही मनामध्ये ज्याच्या नाही आहे, त्याच्या चित्तामध्ये भगवान प्रविष्ट होता आणि सर्वही दोष सगळे स्वच्छ धुवून टाकतात. नारद सांगतात वसुदेवा, याप्रमाणे तो विशेलाधिपती निमिराजा यांनी त्या जयंती पुत्र योगींद्रापासून हे सर्व समजावून घेत आनंद झाला. त्यांची पूजा केली. सर्व सिद्ध मंडळी अंतर्हित झालेली आहे आणि राजानेही या मार्गदर्शनाप्रमाणे धर्माचरण करून उत्तम गती प्राप्त करून तूही वसुदेवा हे सगळं ऐकलेलं आहे. याचं आचरण कर, संग त्याग कर, म्हणजे आणखी आत्मज्ञान तुला होईल. तुम्ही दोघेही वसुदेव देवकी, तुमच्या दोघांचं यश किती संपूर्ण त्रैलोक्यामध्ये आणि पसरलेलं आहे. भगवान वैकुंठपती तुमचे पुत्र होऊन या ठिकाणी तुमच्या जवळ राहत आहे. रोज त्याचं दर्शन होतं. प्रेमाने जवळ घेता, भाषण करता, जेवायला बसता, नेहमी जवळ आहे. तुम्ही आणखी त्या भगवंताच्या संगतीनं आपला देह पवित्र करून घेत. पुत्रस्नेह जरी असला तरी तुम्ही पवित्र झाली. शिशुपाल पौंड्रक शाल्वाजी वैर करणारे आणखी भगवंताच्या त्या ध्यानाने मुक्त झालेले आहे. मग तुमची तर बुद्धी अनुरक्त आहे त्याच्यात. पण वसुदेवा एवढं लक्षात, मा अपत्य बुद्धी मकसा कृष्णे सर्वात्मनीश्वरे माया मनुष्य भावेन गूढैश्वर्ये परी. भगवान श्रीकृष्ण म्हणजे आपला मुलगा आहे, ही बुद्धी तू सोडून दे बाबा. फार अपराध होतो या, किती संकोच आहे.
साक्षात परमात्मा हाच आहे शास्त्र सुद्धा असं सांगू शकत नाही, कारण हे भौतिक शरीरच नाही आहे. माया शेषामया सृष्टा जन्माम पश्यसी, नारद भगवान सांग. माझं रूप हे माया आहे, शुद्ध सत्वात्मक रूप आहे, तेव्हा आपल्याप्रमाणे पंचभौतिक रूप आहे. आपलाच हा मुलगा आहे, ही बुद्धी तू सोडून दे. भूभार झालेल्या अनेक दुष्टांचा नाश करावा आणि सज्जनांचं रक्षण करावं या उद्देशाने भगवान अवतार घेऊन आलेले आहे. आणि आपलं यश त्याने सर्वत्र पसरलेलं आहे. हे वसुदेवाला बजावलं नारदाने. देवकी वसुदेव दोघांनाही आनंद झाले. अशा रीतीनं यांचा संवाद जुळे जे ऐकतील, चिंतन करतील, त्यांना सुद्धा आणखी परमेश्वराच्या कृपेनं आत्मज्ञानाची योग्यता प्राप्त होईल. काही नवाचार सेंद्रिय समर्पये सर्व श्रीकृष्ण हरे. कृष्ण भगवान की जय. गोविंद हरे हरे नारायण देव अवधूत चिंतन श्री देव कृष्ण भगवान की जय. ओम तः प्रविश्यं वाचमिमां प्रसक्त्वा सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्चहस्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते गुरुसारगुभ्यम्. मूकं करोति वाचालं बङ्गं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आपदामुपहर्तारं दातारं सर्वसम्पदा लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. यत्र यत्र रघुनाथकीर्तनं तत्र तत्र समस्तकान्यं बाष्पवारि परिपूर्णलोचनं मारुतिं नमत राक्षसान्तकं. पुस्तकजगोटहस्ते वरदाभयसिंहचारुबाहुलते कर्पूरामरदेहे वागीश्वैतरोदयासु मम वाचम्. हरे नमः हरे नमः हरे नमः. गणेशाय नमः. श्रीचरणारविन्दाभ्यां नमः. श्रीसुकोवाच असं ब्रह्मात्मजैर्देवैः प्रयेशैरावृतोऽभ्यगा भवश्च भूतभव्येषु ययो भूतगणैर्वृतः. शुकाचार्य सांगतात राजा एके दिवशी द्वारकेमध्ये ब्रह्मादिक देव प्राप्त झाले. भगवान श्रीकृष्णांना भेटण्याकरता शंकर भगवान आहे, इंद्रादिक देव आहे. कृष्ण दर्शनाकरता म्हणून आले. देवानी प्रार्थना स्तुती केली आरंभ. नतास्मते नाथ पदारविंदम बुद्धीन्द्रिय प्राण मनो वचोभिः
यत चिंततेंतरहृदि भावयुक्तैः मुमुक्षुभिः कर्ममयोरुवाचा. आपल्या चरणाला आम्ही नमस्कार करीत आहोत. कर्मपाशातून मुक्त होण्याची इच्छा करणारे असे जे सद्भक्त आहेत, हे ज्याचं चिंतन करत आहे, त्रिगुणात्मक मायाशक्तीनं आपण हे जगत व्यक्त करता, उत्पन्न करता, पालन करता, पुन्हा त्याचा उपसंहार करता, असे पूर्ण शक्ती संपन्न आपण आहात. आपल्या कृपेनं सर्व ही भक्तांच्या कामना ह्या पूर्ण होतात, निष्काम होतात, मुक्त होतात. भक्त पुष्कळ स्तुती केली आणि ब्रह्मदेव प्रार्थना करतात, शेवटी भूमीचा भार आपण दूर करावा म्हणून आपल्याला पूर्वी प्रार्थना केली होती. आपण त्याप्रमाणे अवतार धारण करून आला आणि सर्व कार्य केलेलं आहे. सज्जनांच्या द्वाराने धर्मस्थापना केली, सर्व लोकांना आणखी शुद्ध करणारी अशी आपली कीर्ती आपण सर्वत्र प्रसिद्ध केली. जी चरित्र आपली या ठिकाणी झालेली आहे, ती चरित्र श्रवण करणारे, वर्णन करणारे जे लोक जे आहेत, कलियुगामध्ये तरुण जातील. यदुवंशात अवतार धारण करून आपल्याला 125 वर्ष झालेली आहे. देवांचं कार्य सर्व झालेलं आहे म्हणाले. विप्रशाप झाल्यामुळे हे कुलही यादवांचं जवळजवळ नष्ट झालेलं आहे. आपली इच्छा असेल तर आपण वैकुंठ लोकामध्ये प्राप्त व्हा. आमच्याही लोकामध्ये जाताना येऊन चला. ब्रह्मदेवांची वाणी ऐकून भगवान सांगतात, असाच माझा विचार आहे म्हणाले. भूमीचा भार झालेला आहे, हे यादवांचं कुळ अद्याप शिल्लक आहे. उगीच लोकांना त्रास होईल याचा संहार करूनच यायला पाहिजे आहे. ब्राह्मणांचा शाप झालेला आहे. यदुकुळाचा संहार झाल्यानंतर वैकुंठ लोकाला जाताना आपल्या लोकामध्येही मी येऊन जाईल म्हणाले. ब्रह्मादिक देवाने प्रणाम केला आणि आपल्या स्थानाला सर्व गेले. द्वारकेमध्ये भयंकर अपशकुन होऊ लागले. वृद्ध मंडळी सगळी आली देवाकडं. काय आहे देवा, हे काय होणार आहे? भगवान म्हणतायत, आपल्या कुळाला शाप झालेला आहे ब्राह्मणांचा, इथं आता आपण राहून उपयोग नाही. द्वारका नगरी सोडून आपण बाहेर प्रभास क्षेत्रामध्ये जाऊया. स्नान दान होम हवन वगैरे काही पुण्यकर्म करू, काहीतरी उपाय आपण केला पाहिजे. भगवंतांचा आदेश झाल्यानंतर सर्व यादव मंडळीने रथ वगैरे तयार केले आणि बाहेर पडण्याची तयारी त्यांची चाललेली आहे. श्रीकृष्ण भगवंतांना भेटण्याकरता उद्धवजी मुद्दाम एकांतामध्ये आले. प्रणाम केला आणि उद्धवजी बोलू लागले, भगवान आपण या कुळाचा त्याग करून आणि निघाला असं दिसते. विप्रशापाचा प्रतिकार आपण काहीही केला नाही. मी मात्र आपल्या चरणाला सोडून इथं राहणार नाही. मला आपल्या बरोबर घेऊन चला. आजपर्यंत आपल्या अनेक लीला मी पाहिलेल्या आहेत. नेहमी आपलं सान्निध्य मला मिळालं. वस्त्र काय वगैरे सगळा प्रसाद मला नेहमी मिळत होता. अशी प्रार्थना उद्धवाने केल्यानंतर भगवंताने उद्धवजींना उपदेश करायला आरंभ केलेला आहे. यदात्थमां महाभागत चिकीर्षितमेव मे ब्रह्मा भवो लोकपाला सर्वासं मेभिकांक्षणा. होय बाबा,
मला आता निजधामाला जाण्याची इच्छा आहे. हे सगळे ब्रह्मादिक देव मला भेटून गेले, लवकर या महाराज असं मला ते म्हणाले. माझं कार्य इथलं आता आटोपलेलं आहे, आता कशाला इथं राहायचं. ह्या कुलाचा नाश होणार, ही द्वारका नगरी 7व्या दिवशी समुद्रामध्ये बुडून जाणार आणि हा करी सुरू होणार. म्हणाले करीचा अधिकार या ठिकाणी सुरू होणार आहे. तू आता इथं राहू नकोस. कलियुगामध्ये सर्वांची वृत्ती ही अधार्मिक होणार आहे. सर्व स्वजनाबद्दलचा स्नेह ममता ही टाकून देऊ, माझं चिंतन करी आणि तू सर्वत्र संचार कर. म्हणाले जे जे काही दृश्य म्हणून आहे, ज्ञेय म्हणून जेवढं समजणार आहे, दिसणार आहे, हे सर्व ही नश्वर आहे, माईक आहे. हा द्वैतभ्रम मनोनिरोध ज्यांचा झालेला नाही त्यांना हा द्वैतभ्रम होतो, गुणदोष दृष्टी उत्पन्न होते. आत्मानुभव झाल्यामुळे अत्यंत संतुष्ट ज्याचं मन झालेलं आहे त्याला कोणताही प्रतिबंध नाहीये. सर्व भूतांच्या बद्दल प्रेम धारण करणारा, संपूर्ण विश्व आणखी माझं स्वरूप आहे असं चिंतन करणारा, त्याला कोणतंही दुःख होत नाही. जात इथून निघून जा. मोठे भगवत भक्त उद्धवजी तत्वजिज्ञासू आहे. काहीतरी आपल्याला मार्गदर्शन व्हावं अशी इच्छा आहे उद्धवजी. आणि त्यांनी प्रश्न केला, महाराज सर्वांना सोडून जायचं म्हणजे कठीण आहे, हा त्याग कसा करता येईल. विषयी जे लोक आहेत त्यांच्या मनामध्ये विषय इतके बसलेले आहेत, स्थिर आहेत, अनेक जन्माचा अभ्यास आहे, त्याचा त्याग कसा करायचा. अहंता आणि ममता हे दोन दोष चित्तामध्ये आहेत. यातून कसं मुक्त व्हायचं मला आपण सांगा, उपदेश करा. भगवंताने उपदेश करायला आरंभ केला. प्रायेण मनुजा लोके लोकतत्व विचक्षणाः समुद्धरन्ति ह्यात्मानम् आत्मनैव अशुभाशया. उद्धवा, दुसऱ्याने उपदेश करण्याचं काय कारण आहे. खरे जे विवेक संपन्न अशा प्रकारचे महात्मे आहेत ते आपला उद्धार आपणच करून घेतात. आपला गुरु आपणच आहे म्हणाले. मनुष्याला जी बुद्धी मिळालेली आहे, प्रत्यक्ष आहे, अनुमान आहे, ह्या सर्व प्रमाणांच्या द्वाराने जे काही समजून घ्यायचं ते समजून घेतात हे महात्मे. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर मी सर्वत्र कसा व्यापून राहिलेला आहे ते पाहू शकता. अनेक प्रकारची शरीर आहेत, त्यापैकी मानव शरीर हे मला प्रिय आहे. म्हणाले या मानव शरीरामध्येच माझा शोध करायला आणखी अवसर आहे. काय घ्यावं जगातलं आणि काय सोडावं हे समजलं पाहिजे. हे जो पादे जे विवेक ज्याला म्हणतात तो भगवान सांगताय. उद्धव आपले अवधूत आणि यदुराजा यांच्या संवाद रूपाने भगवान तो उपदेश करतात. अवधूत आणि यदुराजा यांचा एक संवाद झालेला आहे पूर्वी, तो तुला सांग. एक अवधूत दत्तात्रेय हे कावेरी नदीच्या तीरावर झाडाखाली स्वस्थ पडून राहिलेले आहे. यदुराजा पृथ्वीवर संचार करीत निघालेला होता. आपल्या कनिष्ठ बंधूला सार्वभौम केलं आपल्या बापाने आणि मला त्याच्या हाताखाली ठेवलं. हे त्याच्या मनाला मोठं दुःख फिरत होता. आणि अवधूतांचं दर्शन झाल्याबरोबर त्याला वाटलं की हा मोठा महात्मा. त्यांनी विचारायला सुरुवात केली, महाराज
कुतो बुद्धिरियं ब्रह्मन् अकर्तु सुविशारदा याम आसाद्य भवान लोकम विद्वांसरति बालवत. ही आपली बुद्धी इतकी स्थिर शांत कशी झाली? काहीही करत नाही आपण. व्यावहारिक प्रयत्न नाही, पारमार्थिक प्रयत्न नाही, काय नाही. लहान मुलाप्रमाणे निर्विकार अंतःकरणाने आपण संचार करता. धर्म अर्थ काम यशा करता सर्व मानव प्रयत्न करतात. आयुष्य पाहिजे, संपत्ती पाहिजे, कीर्ती पाहिजे. सर्व लोक अशा प्रयत्नात असताना आपण काहीही करत नाही. याचं कारण काय? सर्व लोक या कामक्रोध रूपी अग्नीमध्ये दग्ध होत आहे. समाधान शांतता त्यांच्या मनाला लाभत नाही आणि आपल्याला कोणताही विकार नाही. इतका पूर्ण आनंद आपल्याला कसा मिळाला हे मला सांग. बुद्धी स्पर्शविहीन अस्य भवतः केवलात्मा. विषय जवळ नाहीत आपल्या. सुख साधन समजले गेलेले कोणतेही विषय नाही. राहायला जागा नाही, वस्त्र नाही, अन्न नाही, त्यापेक्षाही मान सन्मान पाहिजे तेही नाही. असं असताना आनंदी आपण कसे आहात? हा आनंद कुठून मिळेल? आपण भगवान सांगतात उद्धवा, यदु राजाने याप्रमाणे प्रश्न केलेला असताना त्याचं आणखी प्रशंसा केली. चांगलं राजा, तू चांगला प्रश्न विचार. अवधूत सांगतात राजा, हा आनंद मिळवण्याकरता मी गुरु केलेला आहे. दोष टाकण्याकरताही गुरु आणि गुणग्रहणाकरताही गुरु आहे. आणि त्या गुरूंचा एकंदर विचार करू मी काय टाकायचं, म्हणजे कोणचे दोष टाकायचे आणि कोणचे गुण घ्यायचे हे मी शिकवलेलं आहे. पहिला गुरु म्हणजे ही पृथ्वी आहे. काय शिकलो सांगतात. भूतैः आक्रम्यमाणोऽपि धीरो दैव वशान्वैः तद विद्वान नचलेन्मार्गान् अन्वशिक्षम क्षुधेर्वसम्. भूमी ही अत्यंत तितिक्षा आहे, शांत आहे. सर्वं सहा तिला म्हणतात. सगळं सहन करणार. खणतात लोक तिला, अग्नीनं जाळतात, मलमूत्र विसर्जन करतात, तरी सुद्धा आणखी शांत आहे, क्षमाशील आहे. ज्याला आपली आणखी उन्नती खरी करून घ्यायची आहे त्यांनी या भूमीप्रमाणे तितिक्षू झालं पाहिजे, क्षमाशील झालं, शांत राहिलं पाहिजे. भूमीचा भाग म्हणजे पर्वत, त्याचप्रमाणे वृक्ष, हेही भूमीचेच आहे. पण यांच्याजवळ त्याग आहे. किती रत्न पर्वतावर आहे. वृक्षांच्या जवळ फलपुष्पाची समृद्धी आहे, पण हे सगळं दुसऱ्या करता आहे. स्वतः काही त्याचा भोग ते घेत नाही. हे मी या पृथ्वीपासून शिकलेलो आहे. त्यानंतर वायूपासून काय शिक्षण घेतलं हे सांगतात. वायूमध्ये शरीरात असलेला प्राणवायू आणि बाहेर फिरणारा हा वायू. प्राणवृत्ती ही संपादन केली पाहिजे. प्राणवायू कसा आहे? सर्व एकंदर इंद्रियामध्ये ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सर्वापेक्षा प्राणवायू श्रेष्ठ आहे म्हणा. डोळे, कान, नाक वगैरे कोणतंही इंद्रिय 24 तास काम करू शकत नाही. त्यांना विश्रांती पाहिजे. प्राणवायू 24 तास काम चाललेलं आहे, तो कधीही थांबत नाही. हा एक मोठेपणा आहे. आणि दुसरा म्हणजे त्याला आहार काहीही चालतो. जेवण मिळालं जेवावं, दूध मिळालं दूध, लिंबाचा रस मिळाला तरी लिंबा, नुसतं पाणी पिऊनही प्राणवायू राहू शकतो. सर्व इंद्रिय
ज्याच्यामुळे राहू शकतात असा मुख्य प्राण असताना सुद्धा त्याला कोणी कशाचीही आहाराची वगैरे आसक्ती नाही, जे मिळेल त्याच्यावर तो कार्य करतो आहे. ही वृत्ती प्राप्त झाली पाहिजे. मी मोठा आहे, सर्व माझ्यावर अवलंबून आहे, ही भावना झाली की गेलं म्हणा, उन्नती संपलेली आहे. हे प्राणवायूपासून कार्य सगळी करायची, पण त्याच्याबद्दल काहीही नाही, लक्षामध्ये सुद्धा नाही. बाह्य वायू हा सर्व ठिकाणी वाहतो, नेहमी तो सर्व ठिकाणातून जातो. फुलाच्या बागेतूनही जाईल, स्मशानातूनही जाईल, दुर्गंधी स्थानातूनही जाईल, पण काही कशाशीही त्याचा संबंध नाही आहे, असंग असतो तो. ही वृत्ती बाह्य वायूपासून मी शिकलेलो आहे. त्याच्यापेक्षा पुढं मी देहा इतकाच आहे, म्हणजे देह म्हणजेच मी आहे असं नाही आहे. आकाश जसं सर्वव्यापी आहे तसा मीही सर्वव्यापी आहे. आकाश सर्वत्र असून असंग आहे. पाऊस पुष्कळ पडला तरी आकाश भिजत नाही किंवा ते वाळण्याची वाट पाहावी लागत नाही. तसं पाऊस पडत असताना सुद्धा त्याला त्याचा काही संबंध नाही. ही दृष्टी ब्रह्मरूप मी आहे, सर्वरूप सर्वस्वरूप सर्वव्यापी मी आहे आणि मी असंग आहे. हे शिक्षण मी आकाशापासून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे जल हे जे आहे सर्वांना समाधान करणारं जल आहे, मधुर आहे. तीर्थ जल तर पवित्र करणार आहे, पापक्षय करणार आहे. त्याप्रमाणे आपल्या सान्निध्याने सर्वांचं पाप दूर करण्याची शक्ती मिळाली पाहिजे, मिळवली पाहिजे. हे तेजापासून मी शिकलो, आपल्या जलापासून मी शिकलो. अग्नी तेज जे आहे, अग्नी प्रदीप्त होतो आहे, त्याच्यामध्ये काहीही टाकलं, ओलं वाळलेलं चांगलं वाईट ते सगळं तो दग्ध करतो आणि पुन्हा तेजस्वी कायम राहतो आहे. तसं कसंही पाप पुण्य काही जरी घडण्याचा प्रसंग आला तरी आपल्या तपस्तेजाने त्या साधकाने हे नेहमी आणखी तेजस्वी राहिलं पाहिजे. देह हा विकारी आहे म्हणाले, उत्पत्ती नाश वगैरे सगळे देहाला विकार आहे. देहात राहणारा आत्मा मात्र तो निर्विकार आहे. हे चंद्रापासून चंद्राच्या एक एक कला जातात, मूळ जे चंद्र स्वरूप आहे ते कायम राहत आहे. त्यानंतर सूर्यनारायण याच्यापासून काय शिक्षण घेतलं हे सांगताय. आसक्त कुठेही व्हायचं नाही. सूर्यनारायण उन्हाळ्यामध्ये आपल्या किरणाने नद्याधिकांचं जल शोषून घेतात, पावसाळ्यामध्ये मेघाच्या रूपाने ते द्रव्य म्हणजे आपलं जल देऊन टाकतात. हा जो त्याग आहे खरा त्याग आहे. संग्रह करतात आणि त्याग करतात. संग्रहच करू नये असा एक वाद सध्या निर्माण झालेला आहे, तोही आता बरोबर नाही असं वाटायला लागलेला आहे. तो संग्रह करावा किंवा नाही याबद्दल हा एक गुरु आहे सूर्यनारायण. संग्रह करतात आणि पुन्हा पाणी देऊन टाकतात. दुसरा एक शेवटी गुरु त्याने एक पक्षी सांगितलेला आहे अवधूताने. एक पक्षी त्याला मांसाचा पिंड मिळाला, गोळा मिळाला आणि तो चुचीमध्ये धरून तो पक्षी आकाशातून निघालेला असताना ज्यांना मांस मिळालं नाही ते 5-50 पक्षी त्याच्या अंगावर धावून गेले. हाही जातो आहे. त्या सर्वांनी म्हणून त्याला आणखी त्रास दिला. त्याने तोंडात तो मांसपिंड टाकून दिला. मग सगळे पक्षी तिकडे गेले आणि हा वाचला. याचा अर्थ असा आहे
संग्रह ज्यांनी केला आपण सोडला नाही, स्वतः करता फक्त संग्रह केलेला. संग्रह हा दोष नाही. अर्थसंग्रह अवश्य झाला पाहिजे. वैश्यांचं वृत्त सांगताना वैश्यांची वृत्ती कशी असावी हे सांगताना शास्त्रकार सांगताय की कितीही द्रव्य मिळालं तरी ज्याच्या मनाचं कधीही समाधान होत नाही तो खरा वैश्य आहे. त्याशिवाय आणखी अर्थार्जन कसं होणार? त्याला, समाजाला, राष्ट्राला त्या द्रव्याचा उपयोग व्हायला पाहिजे ना. संग्रह नको म्हणून कसं होईल? पण संग्रह करताना बुद्धी जर अशी असेल की हे मी मिळवलेलं द्रव्य फक्त माझं एकट्याच नाही, मी प्रयत्न केलेला आहे, यात कुणाचाही संबंध नाही, एक एक वेळेला तर स्वतःही त्याचा भोग घ्यायचा नाही आणि इतरांनाही द्यायचा, फक्त संग्रह करून ठेव, ही जर बुद्धी असेल तर तो संग्रह दोष आहे. घ्यायचं आणि द्यायचं लोकांना, याकरता संग्रह दोष नसून संग्रह केलेला माझ्या एकट्या करताच आहे ही बुद्धी दोष आहे. ती बुद्धी सोडली म्हणजे संग्रह असला काय आणि नसला काय. असे दोन गुरु याकरता त्यांनी दाखवलेली आहे. आसक्ती, संसारामध्ये आसक्ती, ममता ही जर वाढली असेल तर काय दोष होतो हे सांगतात. स्नेह प्रसंगो वा कर्तव्य नाति प्रसंग नाति स्नेह प्रसंगो वा कर्तव्य क्वापि केनचित्. अतिशय ममता हे माझा आहे अशी अत्यंत आसक्ती कुठेही माणसाने ठेवू नये. त्याकरता एक गोष्ट सांगताय. एक कपोत पक्षी आणि त्याची स्त्री अरण्यामध्ये एका झाडावर राहत होते. प्रेम दोघांचं आहे. अरण्यामध्ये जावं, फिरावं, पुन्हा परत यावं आपल्या स्थानामध्ये, असा त्यांचा काळ चाललेला आहे. तिला मुलं झाली त्या कपोत पक्षिणीला. त्या मुलांना आपल्या घरट्यामध्ये ठेवून ते दोघेही अरण्यामध्ये धान्य वगैरे आणण्याकरता एकदा गेले. आणि परत आलेले असताना ते येण्यापूर्वी एका पारध्याने आपलं जाळं लावलेलं होतं. ती सगळी ही पक्षाची मुलं खाली उतरली धान्याच्या लोभाने आणि जाळ्यामध्ये अडकून पडली. हे दोघे आले धान्य घेऊन. ती कपोत पक्षिणी आपली मुलं जाळ्यामध्ये अडकून पडलेली आहे हे पाहिल्याबरोबर तिला अतिशय दुःख झाले. प्रेम आहे, परमेश्वराच्या मायेचा मोह आहे मनावर. माझी मुलं गुंतवून पडली, अडकून पडली, ह्या माझी मुलं म्हणून या मोहाने ती गेली आणि तीही त्या जाळ्यामध्ये अडकलेली आहे. हा कपोत पक्षी झाडावर बसून दुःख करतो आहे. माझी स्त्री गेली आणि मुलंही गेली. मी तरी कशाला जिवंत राहावं म्हणा. संसार संपला माझा आता. ह्या घरामध्ये आणखी एकटा मी कशाला राहावं. हा आणखी त्याच्या मनामध्ये विचार आला, माझी मुलं, माझी स्त्री, म्हणून तोही त्या जाळ्यामध्ये गेला त्यांच्या ममतेनं आणि तोही गुंतून गेला. त्या शिकाऱ्याचं काम सगळे पक्षी एकदम त्याला मिळाले ना. ते सगळे पक्षी घेऊन तो गेले. याप्रमाणे गृहस्थाश्रमी मनुष्य जो आहे तो त्या पक्षाप्रमाणे आणखी ममता धारण करू शेवटी त्याचा विनाश होतो. अवधूत सांगतात राजा, अजगर जो आहे त्या अजगराला मी गुरु केले. विषयेंद्रिय संयोगाने प्राप्त होणार जे सुख आहे ते स्वर्गामध्ये, नरकामध्ये, मृत्यू लोकामध्ये सगळीकडे सारखंच आहे. सुखाची इच्छा करून प्रयत्न जो मनुष्याचा चाललेला आहे तो बरोबर नाही.
म्हणजे प्रयत्नाशिवाय सुख मिळेल हो असा सिद्धांत आहे अवधूता. त्याला त्यांनी तर्क दिलेला आहे. यथा दुःखम, दुःखाकरता कुणी प्रयत्न करतो का? दवाखान्यामध्ये जाऊन डॉक्टर मला उद्या ताप यायला पाहिजे, ताप येण्याचं औषध मला द्या असं कुणी मागतो का डॉक्टर जवळ? पण येतो ना ताप. डॉक्टर जर ताप येण्याचं औषध द्यायला लागला तर त्याचा दवाखाना बंद होईल. तेव्हा दुःख हे प्रयत्न न करताना का मिळतं हा त्यांचा प्रश्न आहे. तर काय त्याचप्रमाणे सुखही मिळणं शक्य आहे. पूर्वीच काही ज्याला दैव म्हणतात, पूर्वीच कर्म जे आहे त्या कर्माने सुख मिळू शकेल. दुःख मिळताना काही प्रयत्न न करताना पूर्व कर्माचं ते फल आहे. त्याचप्रमाणे पूर्व कर्माचंही फल सुखही मिळणं शक्य आहे. पण तेवढं धैर्य पाहिजे. ते धैर्य नाही. बसून राहिलं तर कसं होईल, प्रयत्न केला नाही तर कसं होईल, चाललंय. हा एक विषय सांगितला त्याने. आणि जे मिळेल आपल्याला ते घेऊन त्याच्यामध्ये संतोषाने राहा. साधका करता हा सगळा उपदेश आहे. गृहस्थाश्रम हा श्रेष्ठ आहे, गृहस्थाश्रमाकरता सगळं मिळवायला पाहिजे वगैरे वगैरे विचार मनामध्ये असले त्याकरता हा उपदेश. अजगर हा एका जागेवर पडून राहतो नुसता. जवळ कोणी आलं पशु पक्षी मनुष्य मग तो भक्षण कर, नाही तर निराहार पडून राहिलेला आहे. ती अजगर वृत्ती आहे. दैव वृत्ती याला म्हणतात. दैव जर असेल, पूर्वीच कर्म जर माझं चांगलं झालेलं असेल तर मला सुख इथं बसल्याला लागेल. फार उच्च वृत्ती आहे. धैर्य इतकं असणं शक्य नाही. हे महात्मेस त्यांनाच ते धैर्य. त्याचप्रमाणे गांभीर्य पाहिजे. एकदम आणखी उतावीळपणा होईल. समुद्रापासून मी गांभीर्य शिकलो म्हणाले. पावसाळ्याच्या वेळेला नद्या भरून आणखी येतात, पाणी मिळतं समुद्राला, पुष्कळ मिळत आहे. पण समुद्राने आपली मर्यादा कधीही सोडली नाही. उन्हाळ्यामध्ये सगळ्या नद्या आटलेल्या आहेत तरी समुद्र कमी झाला, लांब गेला असंही होत नाही. अपूर्ण आहे, पूर्ण आहे. नाही समृद्धी आली तरी सुद्धा गंभीर वृत्ती पाहिजे. काही नाही त्याच्याकडे, अहंकार नाही. सगळी समृद्धी गेली तरीही काही नाही. हे गांभीर्य आहे. भगवत भक्त जो आहे त्यालाच हे शक्य आहे. हर्षही नाही आणि विषादही नाही. रूपासक्ती, स्त्रीचं सौंदर्य वगैरे पाहून आणखी मनुष्याच्या मनामध्ये आसक्ती उत्पन्न होते. पण ती रूपासक्ती उपयोग नाही. पतंग हा दिवा लागलेला पाहिल्याबरोबर त्याच्यावरती झडप घालतो, आणखी नष्ट होऊन. हे दोष त्यागा करता पतंगाला गुरु केलेला आहे. आसक्ती सोडण्याकरता जे काही आपल्याला दिसत आहे त्यातलं आणखी गुणग्रहण करण्याची बुद्धी असाय. थोडं थोडं जे 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 गुण मिळतील ती घ्यावे. मधुकरी वृत्ती, मधुकर जो आहे प्रत्येक फुलावर जातो आहे, त्याचं सार त्याचा आणखी रस घेतो, दुसऱ्या फुलावर जातो. तशी अनेक शास्त्र आहेत, अनेक विचार आहे. त्यातलं जे काही सार असेल, तत्व असेल, प्रधान जे असेल ते त्या षटपदाप्रमाणे भ्रमणाप्रमाणे वृत्ती ठेवून कुठेही आसक्त न होताना सार ग्रहण करण्याची बुद्धी पाहिजे. आणखी एक गोष्ट सांगतायत. संग्रहाची आसक्ती उत्पन्न झाल्यानंतर दोष होतोय. हा एक गुरु केलाय त्याने. मक्षिका, मधुमक्षिका, मधमाशा संध्याकाळी पुरलं पाहिजे, उद्याला पुरलं पाहिजे, महिनाभर पुरलं पाहिजे, वर्षभर पुरलं पाहिजे, जन्मभर पुरलं पाहिजे. संग्रह सुरू आहे. त्या मधमाशा सगळीकडे जाऊन मध गोळा करून आणतात आणि संग्रह करून ठेवतात.
भरले नाही, मधारी पुळं भरलेलं आहे. आपणही घेत नाहीत आणि दुसऱ्यालाही घेऊ देत नाही. पण कोणीतरी येतो म्हणाले, त्यांना जाऊन टाकतो, काहीतरी करतो, ते संबंध साठवलेला मध घेऊन जातो. अशी ही स्थिती होती म्हणाले. हा एक दोष मुद्दाम या मधुमक्षिकांच्या रूपाने त्यांनी दाखवलेला आहे. त्याचप्रमाणे शब्दश्रवण, गायन ऐकावं, अमुक करावं, वादन गायन वगैरे असेही कुणा कुणाला आसक्ती असते. तो जो आहे अरण्यामध्ये असणारा जो हरिण आहे, तो आणखी गायन ऐकतो, श्रवण करतो आणि त्या व्याधाच्या अधीन होतो आहे. रसासक्ती ही मोठी भयंकर आहे, दोष आहे. चांगलं चांगलं आपल्याला खाण्याला मिळालं पाहिजे, ही रसासक्ती जर उत्पन्न झाली, त्याकरता मीन म्हणजे मासा याचा आणखी दृष्टांत त्याने दिलेला आहे. जाळं टाकलेलं आहे त्या कोळ्याने, त्याच्यामध्ये काही खाण्याचा पदार्थ ठेवलेला आहे, थालीपीठ वगैरे. तो मीन ते खाण्याकरता जातो आणि त्याच्या गळ्यामध्ये तो गळ अडकतोय, तो सापडला त्याच्यामध्ये. जास्ती रसाची आसक्ती उत्पन्न झाली की अशी स्थिती होती म्हणाले. आहार त्याग केला म्हणजे इंद्रिय ताब्यात येतात म्हणाले, पण रसनेंद्रिय ताब्यात येत नाही. ताप आल्यानंतर काही खाऊ नये असं वाटतं, ताप कमी झाल्यानंतर हे खावं ते खावं, त्यावेळेला जपा म्हणतात, त्याला थोडं थोडं द्या, हळूहळू आणखी तो त्याने आहार घ्यावा. रसनेंद्रिय हे आवरलं जाणं फार कठीण आहे. ज्यांनी रसनेंद्रिय जिंकलेला आहे त्याला जितेंद्रिय म्हणतात. बाकीची इंद्रिय जिंकल्यानंतर त्याला जितेंद्रिय म्हणतात. जितम सर्व जिते रसे. पुन्हा मनामध्ये ज्या ज्या वासना आहेत त्या वासनेमुळं काय दुःख होतं याबद्दल पिंगळा वेश्येची कथा अवधूत सांगत आहे. हे सगळीकडे फिरत असले पाहिजे. पिंगळा वेश्येचं उदाहरण देत आहेत, त्या मत्स्याचं उदाहरण देत आहेत. सगळीकडं जगाचं निरीक्षण केलेलं आहे आणि आपला उद्धार आपण करून घेता येतो असं भगवंताचं सांगणं आहे. ते असा विचार जो करतो आहे त्याला गुणग्रहण करणं आणि दोष त्याग करणं हे उपादेय विवेक पूर्ण होतो. रात्रीच्या वेळेला ती आपल्या वाड्यामध्ये बसलेली आहे. श्रीमंत पुरुष कुणीतरी आपल्याकडं याची द्रव्य मिळेल. मध्यरात्र होऊन गेली तरी कुणी आलेला नाही, झोप नाही. मग तिच्या मनामध्ये हा विचार उत्पन्न झाला. नहियंग अजात निर्वेदो देहबंधन जिहा सती. पिंगळा वेश्या म्हणती आहे, काय माझ्या मनाला मोह झाला म्हणा. कोणीतरी श्रीमंत मनुष्य येईल, मला द्रव्य मिळेल, ह्या आशेमध्ये मी गेले, झोप नाही, काही नाही. रजस्थरो आनंदरूप आत्मा राम आहे, त्याचा मी विचारही केला नाही. त्याला सोडून देऊ. ह्या बाह्य अशा प्रकारच्या द्रव्य देणाऱ्या आणखी माणसाला त्याच मोहामध्ये मी पडलेली आहे. आशा फक्त आहे. त्या आशेमुळे आणि मी या दुःखामध्ये सापडलेली आहे. सर्व लोक गाढ झोपेमध्ये आहेत आणि मला झोप नाही काही नाही. याचं कारण आशा, द्रव्याची आशा आहे. आत्मानंद जो आहे तिकडं माझं लक्ष वळलं तर बरं होईल. मला आता हा जो आहे निर्वेद झालेला आहे, विरक्ती उत्पन्न झाली, ही ईश्वराची कृपा आहे. आत्मनिरीक्षण करून तो आत्मानंदच प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न मी केली आहे. आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम यथा संचिद्य कांताशाम सुखम सुस्वाप पिंगळा. अवधूत सांगतात राजा, जितक्या आशा वासना मनामध्ये उत्पन्न होईल तितकं जास्ती दुःख आहे. आशा कमी कमी होणं, पूर्ण आणखी निर्वासन अंतःकरण होणं हे खरं सुख आहे.
ज्यावेळी त्या पिंगळा वेश्येनं मनातल्या सगळ्या आशा सोडून दिल्या, आणखी गाढ झोपली, तिला झोप लागली. हा उपदेश आणखी करताय. तो पक्षी संग्रह करणारा त्याची कथा सांगताय. परिग्रहो ही दुःखाय, जास्ती संग्रह करणं, आसक्ती ठेवून संग्रह करणं, यामुळे दुःख. अकिंचन, काही जवळ काही नाही. त्या पक्षाची गोष्ट सांगितली. सगळे पक्षी धावून आले. ज्यांच्या जवळ ते मांस होतं ते येणार जाऊ. साम्यवाद हा निर्माण करायला नको आहे. संग्रह करणारा दिसला की ज्यांच्या जवळ नाही ते जाणारच, त्याला त्रास देण्याला जाणार. कायदा नको आहे. संग्रह दुःखदायक आहे, विचाराने पटलं पाहिजे मनाला. त्यागाकरता संग्रह आहे हे पटलं पाहिजे. त्यानंतर मानापमानातून कसं मुक्त व्हावं हे सांगता येतं. नमे मानापमानोस्तो न चिंता गेहपुत्रीणाम आत्मक्रीड आत्मश्री विशरामी हेवाळव. काही मला कोणाचीही चिंता नाही, घरादाराची नाही, मुलाबाळांची काही चिंता नाही. मी आपला आत्मानंदामध्ये निमग्न आहे. भागवत म्हणतात, जगामध्ये कोणा चिंता केव्हाही नाही असे दोन पुरुष आहेत. परमानंद आनंदी आहे. जो हा अज्ञानी लहान अगदी बालक आहे, अज्ञान आहे, पण त्याला एक चिंता नाही. आणि गुणातीत झालेला पूर्ण ज्ञानी महात्मा तो एक चिंतामुक्त आहे. त्या बालाची वृत्ती मी लक्षात ठेवली. बालकाला काय भूक लागली तेवढं रडायचं, आईनं दूध घातलं की पुन्हा खेळायचं. आई जेवलेली आहे का उपाशी आहे, भाऊ हे करत, काही कुणाचं लक्षच नाही. आत्मानंदामध्ये निमग्न आहे. तो सापडला पाहिजे. मग त्यानंतर संग करावा किंवा नाही, कोणाचीही आणखी संगती करावी किंवा नाही. साधक जो आहे त्या साधकाने साधनाभ्यास हा सर्वांच्या बरोबर करावा का एकट्याने करावा याबद्दल एक उदाहरण सांगतो. एक कन्या उपवर झालेली आहे. तिला पाहण्याकरता आणखी वरपक्षाची मंडळी घरी आली. घरात ती वडील मंडळी कुठं बाहेर गेली. त्या मुलीनं सर्वांचा आदर सत्कार केला. बाहेर मंडळी बसलेली आहे आणि आज जाऊन साडी काढण्याकरता ती बसली. तांदूळ पाहिजेत. कुठले रोज तांदूळ असणार त्यावेळीची परिस्थिती. केव्हा तरी सणावाराला भात व्हायचा. शेतामध्ये जे होईल तेवढं ग्रहण करायचं. धान्य संग्रह करायचा नसेल तर दुसरीकडून आणवायचं, कर्ज काढायचं. पुन्हा लोकसंख्या अधिक आहे, धान्य कमी आहे म्हणूनही सांगायचं. धान्याचा उपयोग करायचा नाही असंही पुन्हा सांगायचं. स्वतः आणखी तांदूळ काढण्याकरता ती बसलेली असताना तिच्या हातामध्ये बांगड्या होत्या, त्या वाजायला लागल्या. बाहेर पाहुणे आलेले आहेत. बांगड्यांचा आवाज होणं बरं नाही असं वाटून तिनं आपल्या हातातली एक 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 बांगडी काढून दोन दोनच बांगड्या ठेवल्या. त्याही वाजायला लागल्या. शेवटी मग एक एकच आणखी कंकण हातामध्ये ठेवलेला आहे. आवाज बंद झालेला आहे. पुढं मंडळी आली, तिच्या घरची कार्य झाले. यावरून मी असा उपदेश घेतला. अवधूत सांगताय, वासे बहूनां कलहो भवेद वार्ता गजोरपी एक एव चरे तस्मात् कुमारी इव कंकणा. जास्ती मंडळी साधन करण्याकरता एका ठिकाणी राहून साधन करू लागली म्हणजे मतभेद आहे, कलह आहे. जास्ती मंडळींनी मिळून साधनाभ्यास करू नये. मग दोघांनीच करावा. मित्र मित्र असतील नाही, मग काही गोष्टी बोलण्यातच वेळ जातो. मला असा अनुभव आला झाला मग म्हणजे साधन राहिलं बाजू. त्याकरता कुमारीचं कंकण एक राहिल्यानंतर ध्वनी बंद झालेला आहे.
याचं संशोधन करणारे लोक बुद्धिवादी म्हणतील कुमारीने एक एकच काकण हातामध्ये घालावं असा अवधूतांचं म्हणणं आहे. असा अभिप्राय नाही आहे. हे संशोधन उपयोग नाही. याप्रमाणे साधकांनी आणखी साधना अभ्यास एकट्याने करायला पाहिजे, तर मन हे स्थिर होणार. मनाची एकाग्रता अधिकाधिक वाढली पाहिजे, म्हणजे मनातले सगळे दोष जातात. मन स्थिर झाल्यानंतर शांती पूर्ण प्राप्त होती. एक आणखी बाण तयार करणारा आपल्या दुकानामध्ये बसून बाणाकडे लक्ष देऊन घासतो आहे, बाण तयार करतो आहे. दुकानावरून राजा गेला, वाद्य वगैरे राजा गेला तरी त्याचं लक्ष त्या बाणामध्ये आहे, एकाग्र झालेलं आहे. राजकुमारांची परीक्षा पाहण्याकरता द्रोणाचार्याने सर्व राजकुमाराला बरोबर घेतलं आणि बाहेर पडले. वृक्षावर एक पक्षी ठेवला होता तयार करून, आणि त्यांनी आज्ञा केली ह्या पक्षाचं मस्तक तोडून खाली पाडायचं म्हणा. पण अगोदर प्रत्येकाला विचार, तुला काय काय दिसतंय? मला झाड दिसतंय, तो पक्षी सबंध दिसतोय, त्याचं मस्तक दिसतंय. तुझी झाली परीक्षा. शेवटी अर्जुनाला बोलावं. बाण घेऊन तयार राहिलेला आहे, आणखी त्या पक्षाच्या मस्तकाकडे पाहतो. काय दिसतंय? फक्त पक्षाचं मस्तक मला दिसतंय. बाण सोडला, मस्तक पडलं. तू श्रेष्ठ आहेस, मुख्य आहेस, ही परीक्षा पाहिजे. अंतःकरण जे आहे, मन जे आहे, त्या मनाची योग्यता जितकी जितकी वाढेल तितकी योग्यता अधिक आहे, श्रेष्ठता, महत्व त्यामुळे प्राप्त. सत्वगुण विकसित होतो आहे, प्राण जय होतो आहे आपोआप मनोजयाने. असे अनेक गुरु अवधूतांनी पुष्कळ सांगितलेले आहेत. आणि यदुराजाला सांगितलं, बाबा अनात्म पदार्थ मनातून बाजूला करून आत्मानंद जो आहे, आनंदरूपी परमात्मा, त्याचं जर चिंतन करायला सुरुवात केली आणि मन जर तिचं अत्यंत स्थिर झालं तर त्याचा साक्षात्कार होतो. जीवभाव नाहीसा होऊन ईश्वर भाव त्याला कळा. त्या यानी पेशस्कार जो आहे त्यांनी एका आळीला आपल्या घरट्यामध्ये आणून ठेवलेला आहे. ती त्या आणखी भ्रमराचं चिंतन करते. हा भ्रमर आता येईल, मला मारेल, मला खाईल, असं चिंतन करीत असताना ती स्वतःच भ्रमर रूप होऊन गेली. ध्यानाचा प्रभाव आहे. जो ध्यास आपण घेऊ तसं आणखी आपल्याला अनुभव येईल. त्याकरता आत्मानंद, तो समाधी प्राप्त होण्याकरता त्याचं चिंतन अखंड झालं पाहिजे. मन या अनात्म वस्तूपासून बाजूला. तेव्हा राजा यदुराजा मनुष्य जन्म मिळाल्यानंतर हा प्रयत्न केला पाहिजे. अनेक गुरु आपल्याला त्यांनी एक 24 गुरु फक्त सांगितले नाममा. जो जो जयाचा घेतला गुण तो तो गुरु म्या केला जाण, असं महाराजांनी याच्यावर पुष्कळ विवेचन केलं. 3-4 अध्याय सुंदर विवेचन केलेलं आहे. संत महात्म्यांनी मराठीमध्ये हे सगळं आणखी स्पष्टीकरण केलं. भगवान म्हणतात, उद्धवा याप्रमाणे अवधूत दत्तात्रेयाने यदुराजाला उपदेश केलेला आहे आणि यदुराजाचंही मन स्थिर झालेलं आहे, शांती मिळाली. उद्धवा, सर्व ही वर्णांना, आश्रमांना निरनिराळी कर्तव्य धर्म त्यांचे मी सांगितलेले आहे. वर्णधर्म आहेत, आश्रमधर्म आहेत, लिंगधर्म आहेत. त्या सर्वही धर्मांचं आचरण निष्काम बुद्धीनं, ईश्वरार्पण बुद्धीनं जो करतो आहे त्याचं चित्त शुद्ध होत आहे. द्वैत बुद्धी जी आहे, भेदबुद्धी, ही कमी कमी झाली पाहिजे. अभेद सर्वत्र एक परमात्मा श्रीहरी आहे,
ही बुद्धीची वृत्ती तयार झाली पाहिजे. प्रवृत्ती कमी कमी झाली पाहिजे म्हणाले. यमांचो सेवा, अहिंसा असत्य असते, ब्रह्मचर्य अपरिग्रह यम आहे, दोषत्याग नियम आहे. सद्गुरूंच्या सन्निधी जाऊ आणखी त्यांनी सद्गुरूपासून मार्गदर्शन मिळवावं. त्या शिष्याचे गुण सांगतायत भगवान. अमानी अमत्सरो दक्षो निर्ममो दृढसौहृदा असत्वरा अर्थ जिज्ञासू अनसूय नमो भवा. ज्ञान प्राप्त करून घेणाऱ्या शिष्याच्या जवळ हे गुण आहेत. अमानी, पहिला प्रथम अमानित्व पाहिजे. अभिमान उपयोग नाही, मत्सर उपयोग नाही. दक्ष पाहिजे, कर्तव्य दक्ष आहे. ममता उपयोग नाही. दृढ मैत्री पाहिजे. जास्ती गडबड उपयोग नाही. कोणतंही काम करताना शांत चित्ताने त्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. धर्म अर्थ काम ह्या त्रिवर्गामध्ये सुद्धा असत्तरा हा गुण पाहिजे. जिज्ञासू पाहिजे, असूया उपयोग नाही, आणि सत्य बोलणारा पाहिजे. हे सगळे गुण आणखी संपादन करून सद्गुरूंच्याकडून मार्गदर्शन त्यांनी करावं. स्थूल सूक्ष्म सगळ्या देहापासून स्वतंत्र असणारा हा जो आत्मा आहे, स्वयंप्रकाश आहे. लाकडाला जाळणारा अग्नी म्हणजे काही लाकूड होत नाही, त्याच्यापेक्षा अग्नी वेगळाच आहे. तसं सर्वही देहामध्ये राहणारा प्रकाश देणारा आत्मा देहापेक्षा वेगळा आहे. म्हणून आचार्यांच्या पासून हे सर्व मार्गदर्शन मिळवून आणि आत्मचिंतनामध्ये मन निमग्न झालं तर हे सर्व होत आहे. वैराग्य उत्पन्न होत. भगवान सांगतायत, उद्धवजीने एक प्रश्न केलेला आहे, बद्ध कुणाला म्हणायचं आणि मुक्त कुणाला म्हणायचं म्हणाले. हे ओळखायचं कसं? मुक्त झालेला तरी शरीरधारीच असतो, तोही सर्वांच्या प्रमाणेच व्यवहार करतो. हा मुक्त आहे आणि हा बद्ध आहे समजायचं. त्याबद्दल सांगतायत भगवान. वस्तुतः बद्ध आणि मुक्त हे व्यवहार नाहीच आहे. एक आत्मा जिथे आहे तर बद्ध कोण मुक्त कोण. मायामूल अशा प्रकारच्या गुणामुळे बद्ध आणि मोक्ष, मोक्ष आणि बंधन हा भेद उत्पन्न झालेला आहे. शोक मोह सुख दुःख हे सगळं त्यामुळे उत्पन्न. संसार हा सगळाही आणखी आपल्या त्या वासनेमुळे अविवेकामुळे उत्पन्न झाले. ज्ञान आणि अज्ञान हे दोन जे पदार्थ आहेत, ज्ञान हे मोक्ष देणारा आहे, अज्ञान बंधामध्ये टाकणार. जीव हा वास्तविक माझा अंश आहे, एकच आहे, तो वेगळा नाही आहे. तरी अविद्येमुळे अज्ञानामुळे तो बंधनात पडतो, सुखी दुःखी संसारी होतो आहे. विद्या ज्याने मिळवली तो आणखी मुक्त होतो. काही नाही, शांती आहे. ह्या शरीर रूपी वृक्षावर दोन पक्षी राहतात म्हणाले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा.